खरं तर पेपर नीट पेपर फुटीच्या संदर्भात आंदोलन सुरू होतं. अखेर शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. मात्र नीट पेपर फुटल्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी वेळ मिळाला, असं वादग्रस्त वक्तव्य निर्मला सीतारामन यांनी केलं. चोराच्या उलट्या बोंबा असं जे म्हणतात तसा हा प्रकार आहे. ज्या कुटुंबांनी आपली लेकरं गमावलीत त्यांच्या काय यातना आहेत यांना म्हणावं एकदा जाऊन पहा, म्हणजे यांच्या लक्षात येईल. नीट पेपर लीकमुळे वेळ मिळाला आणि पुन्हा अभ्यास करावा लागला, हे जे अकलेचे तारे तोडण्याचे प्रकार आहेत. संवेदनहीन आणि संवेदन शून्य अशी ही सगळी भारतीय जनता पक्षाची लोक आहेत आणि त्याचा एक पुरावा निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने जगासमोर आलाय. गेल्या अनेक दिवसापासून दिल्ली या ठिकाणी उपोषण सुरू होतं. अभिजित दिप्पी सहभागी होते, त्यांच्याच नेतृत्वात हे सगळं आंदोलन होतं. परंतु काल एवढ्या दिवसानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या आईवडिलांची घरी जाऊन भेट घेतली आहे. कसं पाहता? मागच्या महिन्याभरापासून नीटच्या पेपर लीकच्या संदर्भामध्ये देशभरामध्ये आक्रोश आहे. 22 विद्यार्थ्यांनी यामध्ये आत्महत्या केल्यात. अभिजित दिपकेंना जाऊन ते भेटले किंवा जंतर मंतरवर त्यांच्या आईवडिलांना जाऊन भेटले, अतिशय आनंद आहे. परंतु हीच तत्परता जर संजय शिरसाट यांनी ज्या नीटच्या पेपर लीकमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना भेटण्यासाठी दाखवली असती तर आम्हाला अधिक चांगलं वाटलं असतं. काही दिवस फडणवीसांनी रामरक्षा आंदोलनावरती त्यांनी जो राम करणे तसे काम करणे आणि त्यांनी आंदोलन केले आहे. तर ते दोन रामरक्षा स्तोत्राचे 2 पाणी वाचून दाखवले असं आव्हान. अच्छा, 2 पाणी रामरक्षा वाचून दाखवल्यानंतर जे काही दानपेटीची चोरी झालेली आहे, ते जे काही चोरीला गेलेले जवळपास 4,500 कोटी रुपये आहेत ते परत देणार आहेत का? मुळात भारतीय जनता पक्ष आणि RSSची ही नेहमीचीच प्रवृत्ती राहिलेली आहे. मुद्द्यांवरून लक्ष कसं विचलित करायचं आणि नको असलेल्या गोष्टींवर लोकांचं, मीडियाचं लक्ष कसं त्या ठिकाणी आणायचं, एवढाच यांचा कार्यक्रम आहे. आजचा मुद्दा हा आहे की अयोध्येच्या राम मंदिराच्या दानपेटीवर तुम्ही डल्ला मारलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाचा राजाश्रय त्या लोकांना होता, चोरांना होता. त्याचा आधी जनतेला उत्तर द्या की चोरी झाली आहे का ते मान्य करा आणि चोरी झाली आहे तर त्या चोरांकडून ती वसूल करा.